रामबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिले की साई रमाची चौकशी करण्याकरता थेट तिच्या घरी पोहोचतो. म्हणजेच पंकज काकाचा पाठलाग करत त्याने तिचं घर गाठलेलं असतं. घरामध्ये मंगलमावशी असते. तेव्हा साई तिच्याशी ओळख करत पंकज काका इथेच राहतात का आणि रमा हिचीच चौकशी करू लागतो. त्यावरती मंगल विचारू लागते, मी यांना सांगितलं होतं काम व्यवस्थित करा, परंतु काहीतरी गोंधळ नक्कीच घातलाय असे बडबड करू लागते. तर इकडे माहीने अभिला चांगलंच थकवलेलं असतं. मोबाईलमध्ये जशा गोष्टी पटापट चेंज होतात तसंच त्याच्याकडून ॲक्टिव्हिटीसुद्धा पटापट करायला सांगते आणि हे काही अभिला जमत नाही. यावरून अभिला कळतं की आपण किती चुकीच्या मार्गाने मोबाईल पाहत होतो. आता आपण याच्या आहारी जायला नको. तेवढ्यात आई आजी तेथे येतात. तेव्हा आई आजीला समजतं की माहीने बरोबर अभिला वटणीवर आणलेला आहे. दोघेजण खोलीमध्ये जात असताना आई आजी मात्र मोबाईल पाहत आहे. हे पाहून अभि आणि माही दोघी जणे तिथे येतात आणि आई आजींना देखील म्हणू लागतात की तुम्ही देखील मोबाईल पाहायचा नाही. त्यावरती आजी म्हणते की मी शेअर मार्केटच्या गोष्टी पाहत होती. माही म्हणते न्यूजपेपरमध्ये सुद्धा या गोष्टी असतात, तेव्हा त्या वाचायच्या, अशी ती दटावते आणि निघून जाते. आजी हसू लागते. तर इकडे नील आणि देविका या दोघांमध्ये खूपच वाद सुरू असतात. देविका म्हणते आपण कुठे या रमाला पकडून आणलेलं आहे. ही रमा जर जेवली नाही तर आपण हिला कसं काय त्या वकिलांच्या समोर घेऊन जाणार आहोत. नील म्हणतो अगं ही रमा परवडली, 4 दिवस तिला उपाशी ठेवलं, दटावलं तर ती आपल्याला हवं तसं वागेल. माही काही तसं ऐकणार नाही. तेव्हा ही प्रॉपर्टी आपल्याला मिळेलच असे म्हणत ते आनंद सेलिब्रेट करू लागतात. इकडे आई आजी रमाचा 12वीचा फॉर्म भरत असतात. रमा तिथे येते, तो फॉर्म पाहते आणि विचारू लागते की हे सर्व करणं गरजेचं आहे का? मला हे कसं जमणार? मला साधं मराठीही वाचता येत नाहीये. तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि अक्षय म्हणतो काय गं रमा, एवढा साधा फॉर्मही भरता येत नाहीये का? त्यावर आई आजीने जसं पढवलेलं असतं तसं रमा सांगते की मला खूपच गोष्टी येत नव्हत्या. तेव्हा आई आजीनेच हा फॉर्म भरला. अक्षय म्हणतो निदान सही तरी कर. माही सही करायला जाणार तेवढ्या तिच्या लक्षात येते की रमाची सही आपण कशी काय करू शकतो आणि ती वेळ टाळण्याकरता आई आजीकडे पाहत असते. तेवढ्यात अक्षयला फोन येतो आणि तो तेथून निघून जातो. त्यावरती माही विचार करते की मी रमा होऊ शकत नाही. इकडे मंगला बोलण्याच्या ओघात सगळं सांगून जाते की रमा ही अक्षरावांची बायको आहे. आता पुढे साई पंकज काका रमाला का बरं शोधत होते असा प्रश्न करतो. तेवढ्यात कावेरी तेथे येते आणि मंगलाला गप्प बसवत साईला तेथून जायला सांगते आणि मंगलाला ओरडायला लागते, तुला समजत नाहीये का तू बोलण्याच्या ओघात काय करत होती? माहीचं सत्य हे कोणालाही तू सांगणार आहेस का? या माणसाला अशी कितीशी ओळखते आणि या माणसाने जर आपल्या जावई बापूंना ही गोष्ट सांगितली असती तर किती मोठं संकट निर्माण झालं असतं. इकडे रमाला बांधून ठेवलेलं असतं. तिथे ती खूपच टेन्शनमध्ये असते. आता मला याच्यातून कोण बाहेर काढेल याकरता ती देवाकडे विनवणी करत असते. माही इकडे बाजारात आलेली असताना लेडी कॉन्स्टेबलला माही दिसते आणि ती तिला दटावू लागते. काय ग तू पुन्हा त्या संस्थेतून पळून आलेली आहेस का असे प्रश्न करू लागते. नील साहेबांनीच तुला जेलमध्ये टाकलं होतं. नील हा पोलीस इन्स्पेक्टर आहे ही गोष्ट माहीला समजते आणि रमा जिवंत आहे ही गोष्ट माहीला कळते. आता माही विचार करू लागते की ज्याप्रमाणे मी रमाच्या जागेवरती आलेली आहे तसे रमा माही म्हणून नीलने तिला देविकाच्या घरी घेऊन गेलेली आहे. आता रमाला आपण शोधायला हवं याचा विचार करत तिला नेण्याच्या गोष्टी आठवते की खरी रमा असती तर तिने रमाची मदतच केली असते. तेव्हा माही रमाला मदत करण्याचा पूर्ण विचार करते. इकडे रमाला डांबून ठेवलेले असते. त्या खोलीपर्यंत माही पोहोचलेली असते. तिने चेहऱ्यावर मास्क घातलेला असतो. रमाला बांधून ठेवलेला आहे हे पाहून ती काच फोडून आतमध्ये जाते. रमाला समजतच नाही की आपल्या मदतीला कोण धावून आलेला आहे. माही तिचे हात पाय सोडविते आणि चेहऱ्यावरचा मास्क काढते. तसा रमाला धक्काच बसतो. आपल्यासारखी दिसणारी हुबेहूब ही मुलगी आहे तरी नक्की कोण? त्यावर माही सांगते की जोपर्यंत माही आहे तोपर्यंत या रमाला काही होणार नाही. तर उद्याच्या 29 मार्चच्या प्रोमोत आपल्याला असं दिसते की माही सर्व काही सत्य रमाला सांगते. नियतीनेच आपल्याला या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. जसं मी तुझ्या जागेवरती आहे तसंच तू माझ्या जागेवरती आहे हे ऐकून रमाला खूप आनंद होतो. म्हणजे अक्षयने दुसरं लग्न केलं नाही ना. माही सर्व काही सत्य रमाला सांगते आणि अगदी देवासारखी रमाच्या मदतीला धावून येते. माही रमाचं बोलणं अक्षयशीही करून देते, परंतु अद्यापही अक्षयला समजलेलं नसतं की माही आणि रमा या 2 वेगवेगळ्या मुली आहे. अक्षयला अस्वस्थ वाटू लागतं की आज नक्की रमाचा आवाज असा का होता. तर 31 मार्चच्या भागात आपल्याला असं दिसणार आहे की गुढीपाडव्याच्या निमित्त अक्षय माहीला गिफ्ट देतो आणि म्हणू लागतो की पाडवा म्हणजे नवीन पहाट आणि ही पहाट तुझ्या रूपात माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आलेली आहे. तेव्हा आपण दोघांनी उद्या जोडीने गुढी उभारायची आहे आणि आनंद उत्सव साजरा करायचा आहे असे म्हणत तिला गिफ्ट देऊ करतो. हे पाहून रमा
म्हणजेच माही फार खुश झालेली असते, परंतु या आनंदावरती आपला अधिकार नाही, खऱ्या रमाचा अधिकार आहे ही गोष्ट सुद्धा तिला पुरेपूर माहीत असते. माही स्वतःचा स्वार्थी विचार न करता रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करते. अक्षयने दिलेले सर्व गिफ्ट ती रमापर्यंत घेऊन जाते आणि रमाला म्हणते, अक्षयने पाडव्यानिमित्त हे गिफ्ट मला दिलेले आहे, परंतु या गिफ्टवरती माझा हक्क नाही तर खऱ्या रमाचा हक्क आहे, असे म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि ते सर्व देऊ केलेले गिफ्ट ती रमाला देते. रमा आनंदाने ते गिफ्ट घेते आणि स्वतःच्या जवळ ठेवून घेते. तिच्या डोळ्यातही पाणी आलेले असते, कारण खूप काळानंतर अक्षयने दिलेल्या गोष्टी तिच्या जवळ आलेल्या असतात. आता माहीने रमाला तिच्या घरीच म्हणजे अक्षयकडे पाठवण्याचं ठरवलेलं असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी अक्षय रमा पुन्हा एकत्र येत त्यांच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल का? माही नीलचा बदला घेण्यात यशस्वी होईल का? आणि अक्षय आता या माहीला मदत करेल का? पाहणे तितकेच रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.